राजनीति के रंग में सजेगी हर बात, बेबाक बातचीत और यादगार स्केच के साथ। मूलभूत प्रश्न एका बाजूला राहिले होते आणि फक्त द्वेषावर राजकारण सुरू होतं। मुसलमानाचा देश, आदिवासींचा द्वेष, एससीचा देश, एसटीचा द्वेष, शेतकऱ्यांचा द्वेष, एक दुसऱ्याचा द्वेष, जातीगत द्वेष, धर्मगत द्वेष, फक्त द्वेषाचं राजकारण RSSच्या मूळ प्रिन्सिपल प्रमाणे सुरू होतं। कारण RSS हेच म्हणते की द्वेष झाला पाहिजे, एक दुसऱ्यावर द्वेष जर झाला आणि कोणाला तरी कॉर्नर केलं, कारण हे तत्वज्ञान शिकून आले हे मुसोलिनीकडून। बीडी मुंजे नावाचा जो एक माणूस होता, जो या सगळ्यांचा गुरु होता, तो तिथून शिकून आला होता। आणि त्यांनी तसं संघटन, आता तुम्हाला त्या आंदोलनात बघितलं असेल तुम्ही की व्हाईट शर्ट घातलेली एक गँग होती, त्यांच्या नेम प्लेट नव्हत्या आणि त्यांना कुठलंही नाव नक्षा नसलेला त्यांच्या जो खिळ्याचे दांडे होते, ते लोक अनन्वित अत्याचार करत होते, मुलींच्या प्रायव्हेट पार्टला छेडत होते। आणि हे सगळे करणारे लोक कोण होते? तर हे RSSचे गुंड होते, ज्याला आम्ही भारतामध्ये आता मोदी शाह फोर्स म्हणायला पाहिजे, असे ते गुंड होते। आणि ते गुंड छोट्या छोट्या पोरींना ज्या तऱ्हेने दहशतमध्ये आणत होते, जसा त्यांनी 15 वर्षात देश दहशतमध्ये आणला आणि दहशतमध्ये आणून एक अशी गँग तयार केली की जी गँग या देशामध्ये सगळ्यांना घाबरवून सोडेल। त्यांनी जो लाठीचार्ज केला तो याच्यासाठीच केला होता की याच्या पुढे लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या पोरांना तिथे पाठवू नका। हे त्यांच्या आईबापांना वॉर्निंग होतं, हे त्यांच्या वडिलांना वॉर्निंग होतं की पाठवलं तर खबरदार, आम्ही यांच्यासोबत असं करू। आणि त्याच्या विरोधात जे जोरात उठला देश, कारण हा बुद्धाचा देश आहे, हा गांधीचा देश आहे, बाबासाहेबांचा देश आहे। इथं म्हणजे द्वेषाचं तत्वज्ञान चालत नाही, इथं प्रेमाचं तत्वज्ञान चालते। बाबासाहेबांनी जाणून बुजून बुद्ध धर्म स्वीकारला, कारण तो प्रेम शिकवतो, तो रिस्पेक्ट शिकवतो, तो अहिंसा शिकवतो। यांचं तत्वज्ञान हे इस्रायली तत्वज्ञान आहे, यांचे सिम्बॉल इस्रायली आहेत, यांचे जेवढ्या गोष्टी आहेत, कोणाला टार्गेट करण्यापासून तर यांच्या ब्रेस पर्यंत, यांच्या बेल्ट पर्यंत, यांच्या चिन्हापर्यंत सगळे इस्रायली आहे। RSS ती संघटना आहे जे तुम्हाला वारंवार दाखवते की तुमचे देव, तुमचा देश, तुमचा धर्म, तुमचा झेंडा हा आमच्या खांद्याच्या खाली आहे, खांद्याच्या वर आम्ही आहोत। म्हणून त्यांनी रजिस्ट्रेशन सुद्धा केलं नाही, तुमच्या संविधानाला मानत नाही, असे हे लोक आहेत। आणि या लोकांच्या बद्दल खरी गोष्ट आता समजली आहे। जेव्हा मुसलमानांचा हेट करत होते, हे आक्रोशित होत होते, हे चित्कार करत होते, चित्कार, आनंदाचा चित्कार होता की अब्दुल को सबक सिखाना है। हे जेव्हा दलितांसोबत शोषण करत होते, तेव्हा आम्हाला त्यांची पायरी दाखवायसाठी ते करत होते। जेव्हा शेतकऱ्यांचं शोषण करत होते, तर त्यांना असं वाटत होतं की लुटणारे लोक आहेत, हे देशद्रोही आहेत, हे आतंकी आहे, हे खालिस्तानी आहेत। हे कोणी अर्बन नक्सली होता यांच्यासाठी, कोणी खालिस्तानी होता, कोणी जातीवादी होता, कोणी आरक्षणवादी होता, कोणी दहशतवादी होता। ते सगळे पोरं एकत्रित झाले आणि त्या पोरांनी ज्या भाषेत त्यांचे धिंडवडे माजवले, धिंडवडे काढले, यांचं सगळं एक्सपोर्ट झालं। 100 वर्षाची त्यांची जी काही होती नफरत पैदा करण्याची, द्वेष पैदा करण्याची जी काही होती, त्यांचं सगळं हाणून पाडलं त्या पोरांनी। आणि त्या पोरांना मी नमस्कार करतो की जे आम्ही करू शकलो नाही ते तुम्ही केलं। तुम्ही प्रश्न विचारला, तुम्ही हे विचारलं की आमचे मायबाप मूर्ख होते का, आमचे आजोबा मूर्ख होते का, ज्यांनी तुम्हाला सत्तेवर येऊ दिलं नाही। आमच्या लोकांनी, काही लोकांनी तुम्हाला सत्तेवर आणलं, याचं पाप क्षालन करण्यासाठी आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे। आणि आता आम्ही तुमचे राजीनामे नाही, तुमचं राज्य उलथवून टाकू, या प्रतिज्ञेसह पोरं गेलेले आहेत। कदाचित त्याच्यामुळं पार्टीचं लेबलही लागलं असतं, ते पोरं होते। त्या पोरांबद्दल जेव्हा आम्ही म्हणतो ना की ते शिव्या देत होते, अर्वाच्य भाषेत बोलत होते, यांनी 12 वर्षात काय केलंय? यांच्या फेसबुकवर जाऊन पहा, यांच्या सोशल मीडियावर जाऊन पहा, यांचे जे भगवे गमछे घालून जे फिरतात आहे, गावभर फिरतात आहे, भारतभर फिरतात आहे, ते काय करतात आहे पहा। कोणाच्या आई बहिणीला आपली आई बहीण समजलेलं हे तयार नाही। या देशाची संस्कृती आहे, या देशाचा राजा होता सर, सर्वांच्या आई, आपले आई समजणारा, परस्त्रीला आई समान मानणारा, या देशाची संस्कृती सांगत होता। आणि त्याचा इतिहास लिहिणारा, जो त्याला काकताली योग म्हणतो, ज्या छत्रपतींना म्हणतो की सज्जन विकृती होती, विरोधी माणसाच्या बायांना सोडून देणं, त्यांचा सन्मान करणं ही सज्जन विकृती म्हणणारे जी विकृती आहे ती
ती विकृती त्या पोरांनी हाणून पाडलंय आणि त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं. आता यांना सुचत नाहीये, समजत नाहीये की उत्तर कसं करायचं. आणि आता तुम्हाला सांगतो, तडीपार शहा जो आहे त्याच्यावर टार्गेट घेतलंय पोरांनी. गुंडों का सरदार कौन, तड़ीपार तड़ीपार. पेपर बेचने वालों का सरदार कौन, तड़ीपार तड़ीपार. लाठी मारने वालों का सरदार कौन, तड़ीपार तड़ीपार. ह्या ज्या घोषणा येतात आहे ह्या नाहीच येत नाहीये. पोरं हुशार आहेत, ते फार हुशार आहेत ते जनरेशन. आणि त्या जनरेशननी पाहिलंच नव्हतं काँग्रेसचं राज्य, त्या देशात यांनी पाहिलंच नव्हतं जनता पार्टीचं राज्य, जनता दलाचं राज्य. त्यांनी यांचंच राज्य पाहिलं आणि यांच्या राज्यात काय काय होते हे पाहणारे ते पोरं आहेत, त्यांच्या विरोधात उठले आहेत. आता नाही, मला वाटत नाही. आम्हाला हे जागतं ठेवायला पाहिजे. आता हे विरोधी पक्षाचं काम आहे. जेवढे विरोधी पक्ष आहेत, तो राहुल गांधीचा असो, अखिलेश यादवचा असो, तेजस्वी यादवचा असो, तिथे उद्धव ठाकरेंचा असो, राज ठाकरेंचा असो, अजून कोणाचा पक्ष असेल, त्यांनी हे आंदोलन जागतं ठेवायला पाहिजे. त्यांचे प्रश्न उचलून धरायला पाहिजे, त्या प्रश्नावर बोलायला पाहिजे. आपल्या इथे मी रिपब्लिकन पार्टीचे जेवढे नेते आहेत, जे संगम शरणम होतात, त्यांनाही मी सांगू इच्छितो की तुमची जनता जेव्हा, जसे न्यूजपेपरवाल्यांना मारलं लोकांनी लिटरली, तुमची जनता तसं तुमच्या सोबत करी याची वाट पाहत आहे का? कशाची वाट पाहत आहे तुमची जनता नाही आहे बीजेपी सोबत, तुमची जनता नाही आहे हिंदुत्ववाद्यासोबत, तुमची जनता त्यांच्यासोबत उभं व्हायला तयार नाहीये. आणि त्यांना माहिती आहे की यांचं राज्य येणं म्हणजे काय होतं. तो मोहन भागवत नागपूरचा ढोर डॉक्टर सांगतो, प्रत्येकाने आपले जाती कर्म करायला पाहिजे. तुम्ही करा ना तुमचे जाती कर्म. तुम्ही कशाला सगळ्या ठिकाणी म्हणजे आरूढ होऊन बसलेत. आमच्या बुजुर्गांना तुम्ही शिकवलं उत्तम खेती, मध्यम बाण, कनिष्ठ नोकरी, भीक निदान, आणि हे बसून सगळ्या संविधानिक पदावर तुम्ही आरूढ झाले. आणि आरूढ तुम्ही झाले आणि द्वेष दलितांबद्दल पसरवला की रिझर्वेशनमुळे बघा हे सगळे येत नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो की रिझर्वेशनचे जेवढे पद आहे तेवढ्यावरच येतात, तेवढ्यावरच एससीचं आरक्षण जेवढं आहे तेवढेच पद त्यांचे भरले जातात. पण उरलेले जे पद आहेत, ओबीसीचं आरक्षण 4% भरल्या गेलं या देशामध्ये इतक्या वर्षात, याच्यावर कधी चर्चा होत नाही. मंत्री राजीनामा देतो तेव्हा तो सांगतो मी कुर्मी आहे, मी कुणबी आहे. तुला राजीनामा देते संकटात पडल्यावर सापडलं. तुला इलेक्शन लढायचं होतं तेव्हा समजलं की तू तेली आहे, आणि तुला हे तेव्हा समजलं की तू ओबीसी आहे. हे ठगवणूक जो आहे, मी तुम्हाला एक सांगतो, ब्राह्मणापेक्षा जास्त खतरनाक ब्राह्मणवादी आहेत. आणि जे ब्राह्मणवादी कुणबी असो, मराठा असो, तेली असो, माळी असो, कोणी असेल तो ब्राह्मणवादी, तो ब्राह्मणापेक्षा जास्त घातक आहे समाजासाठी. कारण ते कुऱ्हाडीचा दांड आहेत, ते गोत्याला काय आहेत. आणि तो गोता त्या कुऱ्हाडीच्या दांडा जर नसला त्या कुऱ्हाडीला, तर तो मारू शकत नाही कोणाला, कोणतं झाड कापू शकत नाही. हे तुमच्या दांड्यांनी तुमची हत्या करतात आहे. या दांड्यांना अगोदर बरोबर करा, यांना योग्य त्यांची जागा दाखवा, त्यांची पायरी दाखवा त्यांना. लोकांनी जर म्हटलं की तुम्हाला लढायचंय तर मी नक्की कुठेही लढायला तयार आहे. मी तर बनारस मध्ये घोषित केलं होतं की गरज असेल नरेंद्र मोदीच्या विरोधात तर मी लढेन. मी तुम्हाला सांगतो, मी कोणाच्या विरोधात कुठेही लढायला तयार आहे, मला काय टेन्शन नाही आहे. मी इथे देवेंद्र फडणवीसच्या विरोधात लढायचं म्हणून शरद पवारांसोबत गेलो होतो, पण दुर्भाग्य आहे देवेंद्र फडणवीस सोबतच गेला माझा नेता. हे विचित्र आहे. या देशाचं राजकारण विचित्र तऱ्हेने चाललंय. हे राजकारण म्हणजे ते पाय चाटण्याचं राजकारण, हो हो म्हणण्याचं राजकारण माझ्याच्यानी होत नाही सर. माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे की मी एस बॉस नाही म्हणू शकत, मी लव मी म्हणू शकतो, लव माय डॉग नाही म्हणू शकत मी. मला जेव्हा सांगितलं अजित दादांनी की देवेंद्र फडणवीस सोबत जुळवून घ्या, तेव्हा मी सांगितलं जुळवायचंच असतं ना तर मी त्या अमित शहा मोदी सोबत जुळवलं असतं. मला 2013 मध्ये राम जेठमलानी घेऊन गेले होते नरेंद्र मोदीकडे आणि सांगितलं होतं ये मेरे बेटे जैसा है, इसके लिए कुछ करो. त्यांनी सांगितलं होतं नागपूर सीट सोडून कोणतीही सीट माग. मी 14 मध्ये खासदार झालो असतो सर, जर मी थोडा कॉम्प्रोमाइज केला असता. माझ्या घराण्याची रीत नाहीये ते कॉम्प्रोमाइजची. आम्ही मरू शकतो पण वाकू शकत नाही. ते कोणी काढलं? मीच काढलं. क्या बात आहे यार, तू मोठे कलाकार आहे तुम्ही. थँक्यू सर. बस सर, असं पकडू.